नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला. तर आज आहे 17 सप्टेंबर 2024 हो, आणि हो. आजपासूनच राज्यात पुन्हा वातावरण बिघडताना दिसतंय. हं, हं, हं. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरण तयार व्हायला लागलंय. आता हं, नेमका हं. पुढील अंदाज कसा राहील? आणि तुम्ही जो आता 20 तारखेनंतर पाऊस सांगितलाय, ह्या हं, पावसाची हं. नेमकी रूपरेषा कशी असणार आहे? पावसाला नेमकी सुरुवात कुठून होणार आहे सविस्तर सांगा? चालेल. आता लाईव्हच्या माध्यमातून आणि तुमच्याही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून याआधी आपण परतीचा मान्सून डिक्लेअर केला होता. हां. त्याकडे आपण नंतर वळूयात. हो, चालेल. आता सध्याची कंडिशन जर पाहिली, तर हं, एक हं. हाय प्रेशरचे ढगाळ वातावरण सांगली, सोलापूर, पंढरपूर, सातारा हो, हो. आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये धाराशिवपर्यंत ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते. काही ठिकाणी सटकारे वगैरे वगैरे सुद्धा कंडिशन पाहायला मिळणार आहे. हो, हो, हो. बारीक-सारीक पाऊस, मोठा पाऊस अशी कंडिशन. हं, हं, हं. तर आता 2-3 गोष्टींमध्ये अंदाज आहे. काही हं. शेतकऱ्यांचे माल सुकतायत. पाणी ते हो. उकावण्याची कंडिशन आहे. कारण की 21 पासून खूप पाऊस सांगितलाय. हं, हं, आणि दुसरी हं. महत्त्वाची कंडिशन अशी आहे, की 21 पासून हा पाऊस किती दिवस टिकणार आहे. हं, हं, आता हं. सुरुवात 21 पासून महाराष्ट्राच्या संबंध जिल्ह्यामध्ये हा हं. पाऊस भाग बदलत आणि 65% कव्हरेज एरिया म्हणजे जवळपास 10-5 गावाच्या मध्ये सुटणार आहेत. हं, हं, हं. एखाद्या ठिकाणी 25 गाव सुटू शकतात अशी कंडिशन याची दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विभागानुसार. हो, हो. तर आता 20 तारखेपासून विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह पाऊस आहे. हं, तो हं. भाग म्हणजे वर्धा, हिंगोली, यवतमाळ, पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे. त्यात हं, हं. हिंगणघाट, गडचिरोली, चंद्रपूर, अकोल्यापर्यंत मजल आहे. हं. आणि 20 21 तारखेला सप्टेंबरला. 20 ला आणि 20 21 नंबरचा जो पाऊस आहे तो धुळे, नाशिक, तुमचाही परिसर, सोलापूर, सातारा परिसर, बीड म्हणजे संबंध महाराष्ट्रात हा पाऊस आहे. पण टक्केवारी त्याची पहिले 1-2 दिवस घसरलेली असणार आहे 21 आणि 22 च्या काळामध्ये. हं, तर ती हं. 65% ची कव्हरिंग आहे. 2 दिवसात तो सगळा भाग व्यापेल. हं, हं. त्याच्यातही सुटलेले भाग तो 23 पर्यंत पूर्ण करेल. हं, पण हं. हा जो 21 तारखेला पाऊस यायला लागलाय, ह्याची हं. जवळपास पहिला टप्पा जो आहे तो 21 पर्यंत हा परतीचा मान्सून आहे. हो, हं. हो. आणि दुसरा जो टप्पा आहे तो 1 ऑक्टोबरच्या आणि 2 ऑक्टोबरच्या टर्मिनल टायमिंगमध्ये म्हणजे काही ठिकाणी तो गपकन 1 तारखेला चिरेल आणि काही ठिकाणी 2 तारखेला ॲक्टिव्हिटी दाखवेल. हं, हं. हं. एका पाठोपाठ एक बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशरचे पट्टे सुद्धा आहेत आणि प्री मान्सून म्हणजे परतीचा मान्सून आता ज्यावेळेस राजस्थानमधनं हवा मान्सून रिटर्न फिरतो त्यावेळेस आठवडा त्याला लागतोय. हो, हं. हो, हो. तर अशी कंडिशन आहे हं, आणि हं. याच्यामध्ये काय होणार आहे नुसकान, नदी-नाले एक होणं, विजांचा कडकडाट असणं, परत ढगफुटीचे प्रकार देखील घडणार आहेत. हं, 20 हं. तारखेपासून याची ह्या खराब वातावरणाची सुरुवात, ढगफुटीसारख्या वातावरणाची सुरुवात वर्धा वगैरे भागाकडनं सुरू होते म्हणजे पूर्व विदर्भाकडनं हं, हं. आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये 22-23 चा जो काळ घेईल. पाऊस तर सुरुवात 21 लाच होणार आहे. हं, पण हं. 20-21 च्या काळामध्ये हा पाऊस इकडेही नाशिकपर्यंत तुमच्या परिसराकडे मजल मारेल सर आणि तुम्हाला आजचे एक डेट हां, प्रश्न बोला ना. विचारायचा आहे. हं, कारण हं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता कमेंट असे येतात, की नेमका हा जो येणारा जो पाऊस आहे, हा हं, हं. परतीचा पाऊस असणार आहे, की नेमका 2 ऑक्टोबर नंतरचा जो येणारा पाऊस आहे, तो परतीचा पाऊस आहे. नेमक्या अशा शेतकऱ्यांच्या कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारणा होती. तर काय सांगू शकाल तुम्ही? आता मेन म्हणजे काय माहिती आहे सर, हं, हं. जो पाऊस आता हा येणार आहे, हो, हं. हो. याचं भाकीत मी तुम्हालाही पक्क माहिती आहे, की आपण 20 जवळपास पोळ्याच्या वेळेस सांगितलं, की हा 20 सप्टेंबरच्या पुढे हा पाऊस येणार आहे. हो, हो. हं. सांगितलं होतं की. 13 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या विविध हवामान खात्याने सुद्धा डिक्लेअर केलाय. हो, हो, हं. हो. आता हा पाऊस ह्याच तीव्रतेने पडणार आहे, विजांचा कडकडाट वगैरे, वगैरे. हं. हो, हो. पण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने याला नाव ठेवायचं काम सुरू केलंय. कुणी म्हणतंय ऑक्टोबरमध्ये पाऊस येईल, कुणी म्हणतंय आता येईल. हो आणि ना. सगळ्यात अगोदर परतीच्याबद्दल आपले शब्द होते आणि ते मी डिक्लेअर केलेल्याप्रमाणे ते आलं सुद्धा हं, आणि हं. शासनाने सुद्धा त्याचं माहिती दिली, की हा जो पुढच्या आठवड्यात येणारा पाऊस आहे, तो परतणार आहे. हो, हो, त्याची हो. न्यूज तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत. हो, हा पाहिलं. एक्झॅक्टली हा येणारा पाऊस परतीचाच आहे हं, हं, आणि हं. परतीचा पाऊस म्हणजे काय एकंदरीतलं की एकीकडनंच वारे वाहणार, राजस्थानकडनंच वारे वाहणार असं काही नाही. हं, हं. याच्यामध्ये लो प्रेशर वगैरे गोष्टी होत असतात. काही ठिकाणी भयंकर लो प्रेशर बनतं, कधी-कधी छोटं लो प्रेशर बनतं. डिप्रेशनमध्ये रूपांतर झाल्यानंतर आणि विशेष म्हणजे सुरुवात हा पूर्व विदर्भाकडनं करतोय. हो, हा का हो, हो. मान्सून नाहीये, परतीचाच मान्सून आहे. हं, हा हं, आपला हं. नैऋत्य मोसमी मान्सून नाहीये. पूर्व विदर्भाकडनं सुरुवात करतोय. सुरुवातीला पूर्व विदर्भ घेतोय. 20 तारखेला तो घेणार आहे. हो, नंतर हो. सरकत-सरकत तो आपल्याकडे येतोय. 1 दिवसाचा वेळ आपल्याकडे यायला लागतोय हं, आणि हं. जवळपास आता मेन प्रश्न असा असेल शेतकऱ्यांचा, हं, ते हं. राहील किती दिवस? कारण की आता असं झालंय सोयाबीन सोंगणीचा काळ आणि मान्सूनचा परतीचा काळ सोबत आलेला आहे. सोबत झालाय. पहिला टप्पा जो आहे 21 ते 26 दरम्यान आहे. म्हणजे हो, हो. 4-5 दिवस आहे. 5-6 दिवस लागतील. हं, हं, हं. त्यानंतर 4-5 दिवसाचा गॅप घेईल. 4च दिवसाचा गॅप घेईल हं, जास्तीत हं. जास्त. हं, हं, तो हं. 2 ऑक्टोबरपासून पुन्हा अतितीव्र होणार आहे आणि हं, हं. 5-6 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे चालेल. 2 ऑक्टोबरनंतर परतीयपासून दुसरा टप्पा राहील. हो, दुसरा टप्पा राहील. हं, 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 हं. हां आणि कमीत कमी 2 ते 3 टप्पे होणारच आहे. पहिल्या 2 टप्प्यामध्ये जाईल याची गॅरंटी कमी आहे. पण हं, मान्सून हं. हा 15 ऑक्टोबर, 20 ऑक्टोबरच्या आसपास जाईल. हं, त्यानंतर हं. 10-12 दिवसांनी थंडी येईल. हो, हो, हो. हं. चालेल, चालेल सर. धन्यवाद धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.